अमित शहा यांनी सुद्धा समाज माध्यमांवर व्यक्त होत अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। अमित शहा म्हणतात, आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे ज्येष्ठ एनडीए सहकारी अजित पवारजी यांचं एका दुःखद अपघातात निधन झाल्याच्या बातमीनं अत्यंत दुःख झालं आहे। गेल्या 3.5 दशकांमध्ये अजित पवार यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी ज्या पद्धतीनं स्वतःला समर्पित केलं ते शब्दात व्यक्त करता येणार नाही। पुढे अमित शहा म्हणतात, आम्ही जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा ते महाराष्ट्रातील लोकांच्या कल्याणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर दीर्घ चर्चा करत असत। त्यांचं निधन माझ्यासाठी तसंच एनडीए कुटुंबासाठी वैयक्तिक नुकसान आहे। गेल्या 3.5 दशकांमध्ये अजित पवार यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी ज्या पद्धतीनं स्वतःला समर्पित केलं ते शब्दात व्यक्त करता येणार नाही। अमित शहांनी दीर्घ प्रतिक्रिया व्यक्त करत समाज माध्यमांवर श्रद्धांजली अर्पण केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांसंदर्भात त्यांच्या अपघाती मृत्यूसंदर्भात राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाची बातमी ही अत्यंत वेदनादायी अशी आहे। या दुःखाच्या प्रसंगी मी महाराष्ट्राच्या जनतेसोबत आहे, पवार कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत। तर आदित्य ठाकरे यांचंही ट्विट आलेलं आहे। अजितदारांची बातमी ही अतिशय धक्कादायक आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। शब्दच नाहीत, दादांसोबत गेले 5-6 वर्ष काम करण्याची संधी मिळाली। पहिले सरकारमध्ये आणि नंतर काही दिवस विरोधी पक्षात। त्यांची विधिमंडळ कारभारावर असलेली रुबाबदार पकड आणि प्रेमळ स्वभाव हा आमच्यासारखा अनेकांना आवडायचा। मी हे विरोधी पक्षात असताना देखील अनेकदा जाहीरपणे म्हटलं होतं। आजची बातमी खरंच धक्का देणारी आहे। अजितदारांना आणि दुर्घटनेतील त्यांच्या सहकाऱ्यांना विनम्र श्रद्धांजली असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। महत्त्वाचे नेते समाज माध्यमांवर व्यक्त होतात आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाबरोबर असलेले जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सोशल माध्यमांमध्ये ते म्हणतात, राष्ट्रवादी परिवारातील आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या आयुष्यातील आजचा दिवस सर्वात वाईट दिवस आहे असंच म्हणावं लागेल। अजितदादांच्या निधनाची बातमी ही अक्षरशः सुन्न करून टाकणारी आहे। अजितदादा आणि माझे गेल्या जवळपास 35 ते 40 वर्षांपासूनचे मैत्रीपूर्ण संबंध होते। प्रदीर्घ काळ आम्ही एकत्र काम केलं। पुढे जयंत पाटील म्हणतात, महाराष्ट्राच्या राजकीय सार्वजनिक जीवनाला अजितदादा पवार यांच्याकडून अजून मोठ्या कार्याची अपेक्षा असतानाच अशा प्रकारे अजितदादांचं अपघाती निधन आम्हा सर्वांच्या राजकीय जीवनामध्ये एक कायमस्वरूपी पोकळी निर्माण करून गेलेलं आहे। दादांच्या निधनानं महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान कधीही भरून निघणारं नाही। अजितदादांची उणीव कायम भासत राहील। राज ठाकरे यांची देखील आता प्रतिक्रिया समोर येते। माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं। महाराष्ट्राच्या राजकारणानं एक उमदा नेता गमावला। अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातला, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा, पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठी झेप घेतली। राज ठाकरे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। तर अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र अशी एक ओळख निर्माण केली आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ठसवली। राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता। प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळामध्ये असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे। मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली राज ठाकरे यांनी व्यक्त केलेली आहे।